जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर गिरीश महाजन यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन तळोदा शहरातील माळी पंचवाडी या ठिकाणी करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय या जाहीर प्रचार सभेस उपस्थित होता। आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर प्रचार सभेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी, तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी करणारे जितेंद्र सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेस उपस्थित होते। तसेच या जाहीर प्रचार सभेस भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य डॉक्टर शशिकांत वाणी, डॉक्टर सुहास नटावदकर, डॉक्टर समिधा नटावदकर, तळोदा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, पी एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण माळी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मतदार नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर गिरीश महाजन यांच्या जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। तळोदा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या वकील उमेदवारी करणारे जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारार्थ यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आयोजित करणाऱ्यांना आलेल्या जाहीर सभेत राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर गिरीश महाजन यांनी सांगितले की गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत भाजपाचे सरकार असल्याने सर्वाधिक योजना देण्याचे काम भाजपाने केले आहे। यामुळे तळोदा गाव दत्तक घेत आहे। बारगळांच्या जमिनीचा प्रश्न येत्या 2 महिन्यात मार्गी लावू अन्यथा आमदारांना पका असे आवाहन केले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक लाभाच्या योजना आणल्या, त्या सर्वाधिक प्रामुख्याने फायदेशीर ठरलेली उज्ज्वला गॅस योजना, शौचालय, मोफत रेशन, कामगार कल्याण विभागातून कामगारांना पेट्या भांडे देण्यात आले, तर लाडक्या बहिणींना देखील अनेक योजना दिल्या असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना लखपती करण्याचे काम सुरू आहे। मात्र महिला लखपती नाही तर करोडपती झाल्या पाहिजे। आमच्या लाडकी बहीण योजनेमुळे घरातील महिला मालकीनबाई झाली आहे। तर तळोदा शहरातील प्रामुख्याने बारगळांच्या जमिनीचा विषय आहे। हा विषय येत्या 2 महिन्यात मार्गी लावणार आहे। बारगळाच्या जमिनींचा विषय येत्या 2 महिन्यात मार्गी लागला नाही तर तुम्ही आमदाराला पका आणि जाब विचारा। तर दुसरीकडे शहराचा विकास करण्यासाठी तळोदा गाव मी आजपासून दत्तक घेत असून कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, कारण भाजपाचे सरकार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असल्याने विकासाच्या सर्वाधिक योजना भाजपच्या काळात निर्माण झाल्या आहेत। त्यामुळे येत्या 2 तारखेला भाजपाच्या उमेदवाराला मत देऊन जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लाडके बहिणींसमोर केले। यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर गिरीश महाजन यांचे तळोदा शहरातील भारत मिलच्या मैदानावर हेलिकॉप्टरद्वारे आगमन झाले। यावेळी त्यांच्या समवेत आमदार राजेश पाडवी, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपले सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे सन्माननीय राजेश दादा पाडवी साहेब मंचावर उपस्थित तळोदा मान्यवर सर्व तळोदाचे मान्यवर आहेत आणि या सभेला प्रचंड उत्साहाने मोठ्या संख्येने उपस्थित तळोदा शहर हे भारतीय जनता पार्टीचा गेल्या 40 वर्षापासून गड आहे। या ठिकाणी 30 वर्षापूर्वी आपले अक्कलकोट तळोदा ज्यावेळेस एकाचा मतदारसंघ होता त्यावेळेस देखील आपले आमदार होते। आपले नामदार गिरीभाऊ महाजन आले, हे आपल्याशी काही जास्त बोलणार नाही, पण आपले जेही समस्या असतील जेही प्रश्नाचे आपले नेते विजयभाऊ चौधरी नेहमीच आपल्या तळोदा शहरावर त्यांचं विशेष प्रेम असतं। कुठल्याही राज्यामध्ये नेहमीचा प्रश्न असेल त्या पार्टीला भारतीय विनंती असेल की आपले महाराज जय श्रीराम। दिलों पर राज करता है किंगर आपका, दिलों पर ये नाम किसी सहारे का मोहताज नहीं। शहादा तळोदा विधानसभा माननीय तळोदा नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी लोकनेते जननायक भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे संघटनोचक माझे राजकीय निवासी साहेब, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष गिरीभाऊ माळी आणि वेळेंच्या उपस्थित सर्व मान्यवर, या नगरपरिषद निवडणुकीमध्ये उभे असलेले भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे
आणि सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार त्या ठिकाणी आपलं सरकार चांगल्या मताने निवडून आलं भारतीय जनता पक्षाचं, परंतु त्या ठिकाणी आपली संख्यावर असताना देखील त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केलं. आपण 2.5 वर्ष त्या ठिकाणी विरोधकामध्ये मला या मतदारसंघासाठी 1 रुपया देखील मिळाला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शहराचे सांगितलं की जे आहे त्याच्यामध्ये संपूर्ण नागरिकांना या ठिकाणी शहरामध्ये शुद्ध पाणी पिण्याचं त्या ठिकाणी मिळणार आहे. परंतु काय 2 दिवसापूर्वी या ठिकाणी विरोधकांनी सभा घेतली आणि त्यांनी त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी दिशाभूल केली की ह्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. तर ही योजना 1 वर्षापूर्वी आपण आणलेली आहे, आपल्या महायुती सरकारमध्ये आणलेली आहे. त्याचं काम देखील सुरू आहे. 1 वर्ष झालंय त्या ठिकाणी पाईपलाईन टाकली गेलेली आहे, फक्त जॅकवेलचं काम बाकी आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये ती योजना या ठिकाणी पूर्णत्वास जाईल आणि सर्व नागरिकांना त्या ठिकाणी शुद्ध पाणी पिण्याचं मिळेल. जी भुयारी गटर आहे ती देखील आपण त्या ठिकाणी त्रयस्थ यंत्रणा नेमून आपण त्यांच्या मार्फत संपूर्ण सर्वे त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. त्या सर्वेमध्ये त्यांनी संपूर्ण शहरातलं पाणी नदीमध्ये नाल्यामध्ये कसं सोडता येईल आणि त्या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था चांगली होईल यासाठी 170 कोटी त्यांनी एस्टिमेट आपल्याला दिलं आणि ते एस्टिमेट आपण शासन दरबारी सादर केलेले ते देखील मंजुरीसाठी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की हे लवकरच हे सर्व शहाद्याचे असेल तळोद्याचे असेल हे संपूर्ण जे प्रस्ताव मंत्रालयामध्ये प्रलंबित आहे ते येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मंजूर करून निधी उपलब्ध करून देईल. ह्या भागाच्या विकासासाठी मी आमदार राजेश पाटील हात बळकट करणार तुमच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले ज्या काही योजना आहेत त्या आपण या ठिकाणी एक योजना त्या ठिकाणी आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय. इव्हन आपण लाडकी बहीण योजना देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत भारतीय जनता पक्षामार्फत आपण ठिकाणी एका माता भगिनीपर्यंत सर्व ठिकाणी इव्हन मुस्लिम समाजापर्यंत आपण ती लाडकी बहीण योजना अतिशय यशस्वीरित्या त्या ठिकाणी आपण राबवलेली आहे. त्यांना देखील त्याचा चांगला लाभ मिळतोय, घरकुलाचा लाभ देखील मिळतोय. या शहराचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि जुना प्रश्न आहे तो म्हणजे 50-60 वर्षापासूनचा एकच मुद्दा मी त्या ठिकाणी मांडणार आहे. अनेक विषय परंतु माननीय मंत्री महोदयांना अजून 8 सभा ठिकाणी जायचंय म्हणून मी तेवढा एक महत्वाचा मुद्दा आहे तो या ठिकाणी मांडतोय. जो बारगळ्यांच्या जहागीरदारीवरची जी जमीन आहे ती त्यांच्या नावाने आहे, सातबारा त्यांच्या नावाने असल्या कारणाने त्या ठिकाणी माझ्या आदिवासी बांधवांना किंवा इतर समाजाचे देखील लोक त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी त्यांना घरकुलं मिळत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील 4 दिवसापूर्वी या ठिकाणी आल्या मतदारसंघात शहादा सभा घेतली, त्या ठिकाणी हा मुद्दा मांडला. त्यांनी त्या ठिकाणी मला आश्वस्त केलं की तुम्हाला ही 2 ते 4 महिन्यामध्ये हे प्रस्ताव पाठवा. मी त्या ठिकाणी ही जागा बारगावांची जागा ती तुमच्या आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या नावाने त्या ठिकाणी सर्वे नंबर करून देईल आणि त्यानंतर घरकुल त्या ठिकाणी आपण राबवू, आदिवासी विकास मारू असं मला आश्वस्त त्यांनी केलेलं आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो आज या ठिकाणी खास म्हणून आपण महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन या ठिकाणी आले. ते आपल्याला पूर्ण आश्वस्त करणार आहे कशा प्रकारे ही योजना आपण त्या ठिकाणी राबवणार आहोत. तर दीनदयाल उपाध्याय योजना जी आहे ती ग्रामीण भागासाठी त्याच्यामध्ये शासनाकडून जमीन खरेदीसाठी 1 लाख रुपये आणि घरकुलासाठी 2.5 लाख रुपये अशी योजना आहे ती ग्रामीण भागासाठी आहे. तर ती योजना आपण ह्या शहरामध्ये देखील लागू करू, GR मध्ये बदल करू, नियमामध्ये बदल करू, त्या ठिकाणी कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय घेऊ असं साहेबांनी मला सांगितलं आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो. साहेब त्याला टाइम लिमिट देणार आहे. मी तुम्हाला टाइम तुमच्याकडे सांगतोय. मी आत्ताच्या सभेमध्ये सर्वांना सांगितलं की ही योजना राबवायला मला कमीत कमी 1.5 वर्षाच्या आत प्रत्येक माझ्या आदिवासी बांधवांना त्या भागात सर्व समाजाच्या लोकांना जे बारगळ्यांच्या जमिनीवर राहतात त्यांच्या नावाने जमीन करून देऊ आणि त्या ठिकाणी त्यांना घरकुलं देखील आपण मिळवून देणार आहे. तर त्यासाठी बाठी आखी बोईन आखुलो आहे माई 4 दिवसातून पाठा आदिवासी हट्टी माई मीटिंग आले द्या आणि ती आख्या मायू की तुमने ही जमीन आपो राज्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहे कोण की देणार आहे आणि त्या खातोरे आई तुमचे शब्द देऊ की माय तुमने मिळवू द्या असे मागच्या विरोधी खूप वर्षापासून आखी द्या आपण जमीन मिळवी देऊ काय केला मिळवी दे ना पण ती जमीन आपण भारतीय जनता पक्षातर्फे आणि माई शब्द देऊन तुमने आमदार म्हणून या पाठपुरावा मायू केलो. परंतु शिवसेना मला ते विधानसभेत चंदूबाई आते विषय मांडो आणि ती आघाडी येईपर्यंत तो विषय जो आहे तो स्थानिक आमदार अखत्यारीचा विषय आहे. स्थानिक आमदार अधिकार आहे. स्थानिक आमदार पत्रापूर वेळी ही निधी मिळतो स्थानिक आमदार पत्रापूर मिळणार आहे. ही बाहेरच्या आमदारोने अक्कलको आमदार वेळी नंदुरबार आमदार आहे ते काही नाही शकणार. ते फक्त ही तुम्ही आखा निवडणूक आखा खातर आमदार आहे ही फक्त आम्ही की देऊ कारण हे ना जे विरोधक आहे ते नगरसेवक आहे जुना विरोधक आपू ते 2 वर्ष 15 वर्ष त्या काही ना केलं
आखिंते लोक उंदर जाय बी ना शकता आखिंते अक्कल को आमदार लागता इना नंदुर आमदार लागता त्या नाखा लागोता तुम्हा खायचे कारण त्या अकोलो त्या भाई ना काय येनो कारण तुम्हा उंदर ठोकी ठोकी थाकी या आम्ही मिळवी देऊ आम्ही नाव की देऊ पण केडा नाव केया ना आणि तुमचा शब्द देऊ मान मुख्यमंत्री साहेब शब्द देतो गिरीशभाऊ महाजन साहेब शब्द देतो की आम्हा आदिवासी बांधवाने आणि 1.5 वर्ष आत्या जमीन केलो आणि त्या घरकुल मिळविलो ही माझी जबाबदारी घेतली आहे आणि जबाबदारी नक्की पाळे माझी आज जो शब्द देतोय तो पाळलो आहे आणि शब्द आहे पाळून थांब जेवढं देतो ना शब्द मग आदिवासी बांधवांना विनंती आहे माझ्या अख्खी कोकणपाड्याला विनंती आहे की तुम्ही या इलेक्शन में भारतीय जनता पक्ष जोता उमेदवार आहे आपण नगराध्यक्षमध्ये उमेदवार आहे आपण जितूभाऊ सूर्यवंशी आणि जोता बी उमेदवार आहे 21 उमेदवार जे माठा प्रभाग उभा आहे ते माठा सक्षम आहे हरी काम करणार आहे गोरगरीब खातर काम करणार आहे बाकी लोक म्हणजे ठोकणार ना एकाच परिवार 4 लोक देतात मुस्लिम समाजाला तिकीट देतो ना माझी मुस्लिम समाजाला देखील ही मागच्या वर्षामध्ये मागच्या 2.5 वर्षा कालावधीने कोट्यवधी रुपये देत्या तालुक माहिती समाज येते की मुस्लिम समाजाला माहिती आगे 8 कोटी रुपये देतात 8 कोटी रुपया म्हणजे आपण जे की मोदी साहेब होपलो आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास बाठांनी चालू आपण ठरवलं आहे बाटा धर्म लोकून बाटा समाज लोकून आपण लिहावं ठरवलं आहे त्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे प्रत्येक समाजून समाज भवन देवळं खातर माही प्रयत्न केला आहे घेणार कारण प्रत्येक समाजून आदिवासी समाजून देखील ही होता वर्ष 25-30 वर्षापासून मागणी होती की आदिवासी समाजाने सामाजिक भवन देवळं केटो दीना सेक्यो राजेश पाडवी देतो पाडवी हट्टिंग देतो आणि ती डीबी हट्टिंग देतो पहिलं समाज भवन हे आदिवासी खात्या भागूमुळे केटा दीना सेक्यो होता वर्षा फक्त गोठे घेता का देताना जागोला की आपण जागो बी देतो भवन बी बनवून देतो इतर राहिल्या जेव्हा 10-12 हट्टे आहेत बारली हट्टीवरी टेंबारी हट्टीवरी तियान देखील आहे प्रधान हट्टीवरी तियान बी आणावाला समय उभे 1 वर्षात प्रत्येक हट्टीले एक सामाजिक भवन एक सभा मंडप त्या ठिकाणी ते जेणेकरून त्या सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्या घेता हवी त्या खात्यावर प्रयत्नशील आहे प्रत्येक गल्ली आदिवासी हट्टी वाटी गटारी वेरी रस्ता हरवण्या खात्यावर प्रयत्नशील आहे प्रत्येक गल्ली गटारी माहिती हे तो फिरून आदिवासी लोगों भी जे की शहर विकास होतो जाइयो ते की आपको आदिवासी हट्टी विकास होना चाहिए तीन बिहार व्यवस्था जो है तीन पाइप हरी व्यवस्था जो है तीन भी लाइट जो है आपण प्रयत्न केलेला आहे बाटा नी चालू आपण या ठिकाणी विचारू की चाललेला आहे त्या खातिर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे येणाऱ्या 2 तारखेला या ठिकाणी ही निवडणूक भयंकर अतिकटीची आहे आपल्याकडे विरोधक नाही काँग्रेसचं संपून टाकलेला आपण काँग्रेसचा उमेदवार देखील या ठिकाणी नाही परंतु आपल्यातले लोक त्या ठिकाणी जाऊन उभे आणि ते पण कसे आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे गोरगरिबांना लुटणारे आहेत असे ते उमेदवार आहेत त्यांचे चरित्र काय ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून एक तरुण उमेदवार आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तुम्हाला शब्द देतो की ही नगरपालिका हा राजेश पाटील चालवणार आहे प्रत्येक गरिबाला घेऊन चालवणार आहे प्रत्येक समाजाला न्याय देणार आहे म्हणून आपण राजेश पाटीलकडे बघून सर्व माझ्या पॅनलला निवडून द्यावं अशी माझी सर्वांना विनंती आहे 2 तारखेला मतदान आहे 2 तारखेला आपण कमळाचे निशाणी असलेल्या समोर बटन दाबून प्रत्येक त्या ठिकाणी 3 एका मशीनवरती चिन्ह असणार आहे ते बटन दाबून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माझ्या नगरसेवकाला प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितूभाऊ सूर्यवंशी यांना देखील एक विक्रमी मतांनी विजय करून द्यावं अशी विनंती करतो थांबतो जय महाराष्ट्र जय वाक्यो काही भी विजय बने माँ बोली सक्षम के लोग उपक्रम है लाडकी बहन योजना है अतिशय हारी योजना है ज्या की लाडक्या बहीण खुश है त्या परिवार चालू शकत्या गोरगरिबी भी चालू शकत्या आखी योजना किती नोंद घेऊ योजना कंटिन्यू चालू होते की आग्रह आहे ज्या केवायसी वेळेला ना त्या पैसा पण गेला आहे त्या विनंती आहे की त्या केवायसी के लेवल आहे कारण दरवर्षी केवायसी केना पुढे बँकाम जाईन हयाती घेऊन आपण त्याशिवाय मिळती ना त्या खातर ज्या पैशाने पुढेवरी त्या आम्हा भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यावरी पदाधिकारी त्या भेटलो आहे आणि केवायसी केलेलो आहे ज्या पैशाने मिळते आणि पैसा पुढे तो ती मागून विनंती आहे धन्यवाद बांधवांनो भगिनींनो तळोदा नगर परिषदेच्या तिथे काय पुणे परंतु तुम्ही पुढे जाऊन म्हणतो गिरीभाऊ तिथे असे तिथे विजयाचा पताका 100% फडके असं आपलं नेतृत्व माननीय गिरीभाऊ या ठिकाणी आलेले आहेत आपल्या सगळ्यांचं वतीनं मनपूर्वक स्वागत करतो खरं तर जिथे गिरीभाऊ असतात तिथे शक्यता मी बोलत नाही परंतु या ठिकाणी सत्ता होती एक कार्यसम्राट नगराध्यक्ष आपल्याला लाभला आणि अजय बैरंडीला शहराचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न केला विधानसभेमध्ये सुदैवाने आपण
राजेंद्र पाडवींच्या रूपानं एक कार्यसम्राट आमदार या ठिकाणी निवडून दिला आणि त्या कालखंडामध्ये काम केलं. त्याच्यातले काही काम अजूनही आपल्या अपूर्ण आहे. आपल्याला तळोदा नगरीचा या ठिकाणी चेहरामोहरा बदलायचा आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं विकसित शहर म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात या शहराचं नाव लौकिक करायचं आहे. सार्वजनिक रस्ते असतील, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचं, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, आमच्या वयोवृद्ध माता पितांसाठी या ठिकाणी बाग बगीचे गार्डन असेल, भूमिगत गटार असेल, सार्वजनिक वाहतूक असतील, आमच्या तरुणांसाठी या ठिकाणी व्यायामशाळा, खुल्या व्यायामशाळा असतील किंवा बंदिस्त सभागृहात असलेले जिम असतील, हे सगळं करण्याच्या संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी आहे. काही लोक या ठिकाणी येऊन गेले. नंदुरबारचा एक सोंगाड्या या ठिकाणी काल परवा आला. आपल्याला माहिती आहे, नाटककार, साहित्यकार, कलाकार, व्यंगचित्रकार आणि काही टीकाकार या ठिकाणी सातत्याने येतात. त्या नंदुरबारचा त्या कलाकाराने या ठिकाणी सांगितलं की जी काही बारगाव ही जमीन आहे त्या जमिनीचा प्रश्न या ठिकाणी आम्ही सोडून देऊ. मला सांगा, मुख्यमंत्री कुठल्या पक्षाचे? भारतीय जनता पार्टीचे. या राज्याचे नेते आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख कोण आहेत? माननीय गिरीभाऊ भारतीय जनता पार्टीचे. महसूल मंत्री कोण आहेत? बावनकुळे साहेब. त्यांच्याशी संबंधित असलेला विषय ते सोडू शकत नाही आणि म्हणून हा प्रश्न जर खऱ्या अर्थानं सोडवायचा असेल तर भारतीय जनता पार्टी हा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकतो आणि ती जबाबदारी आता माननीय राजेशदादांच्या विनंतीनुसार माननीय गिरीभाऊ या ठिकाणी घेतलेली आहे. मित्रांनो, एक निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी सांगतो, गिरीभाऊ या ठिकाणी आलेले आहेत. महाराष्ट्राचे संकट मोचक आहे, आरोग्य दूत आहे. जिथे महाराष्ट्रावर संकट असतं तिथे गिरीभाऊ असतात. गिरीभाऊच्या बाबतीत या ठिकाणी सांगेल की जामनेर असो ते जळगाव जिल्हा असो, गेल्या 17 टन सातत्यानं आमच्या वहिनी असतील का गिरीभाऊ असतील, हे सातत्यानं या ठिकाणी एक तर्फी त्या ठिकाणी विजय प्राप्त करत आहेत. गिरीभाऊच्या बाबतीत या ठिकाणी सांगतो की त्यांनी धुळ्याच्या महानगरपालिकेमध्ये लक्ष घातलं. त्यांनी सांगितलं, जाईल ते सांगितलं की 50 पेक्षा धुळ्यामध्ये नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील आणि गिरीभाऊंनी या ठिकाणी 50चा आकडा त्या ठिकाणी क्रॉस केला. गिरीभाऊंनी नाशिकमध्ये सांगितलं की 60 पेक्षा या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील आणि गिरीभाऊंचा शब्द खरा ठरला. महापालिका नाशिकवर भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी झेंडा फडकला. नगरमध्ये आमची संख्याबळ त्या ठिकाणी कमी होती, महापौर बसू शकत नव्हता, पण गिरीभाऊ त्या ठिकाणी संकट मोचक बोलले आणि नगरच्या महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकला. आज तेच गिरीभाऊ या ठिकाणी तुम्हाला विजयाचा मंत्र देण्यासाठी आलेले. गिरीभाऊंचा शब्द हा अंतिम आहे आमच्यासाठी. गिरीभाऊ आमच्यासाठी प्राणाहून प्रिय आहेत. ते गिरीभाऊ तुम्हाला जेव्हा कानमंत्र देतील, विजयाचा मंत्र देतील, तेव्हा या तळोदा नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा 100% झेंडा फडकल्याचे राहणार. जितूभाऊ सूर्यवंशी असतील आणि सर्व नगरसेवक या ठिकाणी शतप्रतिशत निवडून येतील याची मला खात्री आहे. मी जाता जाता एवढंच सांगेन, कारण की आपल्याला गिरीभाऊ ऐकायचंय, गिरीभाऊ नाशिकला जायचंय. ते देश धर्मासाठी भारतीय जनता पार्टीच्या आमच्या या सर्व उमेदवारांना निवडून द्या. विकसित महाराष्ट्रासाठी देवाभाऊंना साथ देण्यासाठी गिरीभाऊंच्या नेतृत्वाखाली आपल्याला तळोदा नगरपालिकेतील आमच्या सर्व नगरसेवकांना विजयी करा. आपलं मोफत धान्य योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, सर्व योजनांचा लाभ आपल्याला सातत्यानं घ्यायचा असेल तर कमल चिन्हावर आपण मतदान करा. महाराज की, भगवान बिरसा मुंडा की. मंचावर उपस्थित आपले आमदार, उपस्थित सर्व मान्यवर, जिल्ह्याचे पदाधिकारी, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, माझ्या समोर बसलेले सर्व माता भगिनी बंधूंनो, वेळ कमी आहे
मला अजून पुढे 4 सभा आहेत, त्यामुळे सर्वांची नावं मी काही घेत नाही. सर्वांनी थोडा 10 मिनिट शांत बसायचं त्या महिलांनी. सगळ्यांना घरं पाहिजे, जागा पाहिजे, कोणाकोणाला घरासाठी जागा पाहिजे बरोबर करा. इकडे कोणाला नकोय, कॅमेरे चालू आहे, त्यांनी हात मध्ये बोलतील मध्ये, त्यांना कोणाला जागा मिळणार नाही. सगळ्यांनी शांत बसायचंय. लहान चिल्ले पाहिजे असतील तर शांत करा. आज आपण तळोदा नगर परिषद त्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आपल्याला माहिती आहे 2 तारखेला नगर परिषद निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. आता 2च दिवस राहिले, उद्या आणि परवा, आणि 2 तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. सम्राटच्या पुढाचं बटन दाबायचं आहे आणि जितेंद्र सूर्यवंशी यांचे करोड मतदार कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण आपल्या सेवेची संधी द्यायची. 11 वर्षापूर्वी आपण मतदान केलं होतं. माननीय नरेंद्रजी मोदी यांना आपण देशाचं पंतप्रधान केलं. त्याला आता 11 वर्ष झालेले, 12वं वर्ष सुरू आहे. मोदीजी पंतप्रधान झाले आणि पंतप्रधान झाल्याबरोबर त्यांनी तुम्हाला काय दिलं सांगता येईल कोणाला? सगळ्यांना काय दिलं? महिलांना घराघरामध्ये काय योजना दिली? त्यांनी गॅस दिला, बरोबर आहे. सगळ्या घरांमध्ये गॅस. पूर्वी आपण चुलीवर स्वयंपाक करायचो, पूर्वी स्टोव्ह असायचा, पण रॉकेल मिळत नव्हतं. आमच्या आया भगिनी मुली आमच्या दिवसभर शेतामध्ये राबायच्या, काम करायच्या. संध्याकाळी मग इकडच्या काड्यावर, तिकडच्या काड्यावर, याची कुपाटीवर, अशा काड्या जमा करून घरी जायच्या, स्वयंपाक करायच्या, चूल पेटवायच्या. पावसाळ्यामध्ये ओल्या काड्या, हिवाळ्यामध्ये आंबट ओल्या काड्या, आणि त्या घरी नेऊन मग चुल्यामध्ये फुगत बसायचं. ते काड्या काही पेटत नव्हत्या, सगळ्या धूर करायच्या. तो धूर पोटात घ्यायचा, छातीत घ्यायचा, डोळ्यात घ्यायचा, आणि अनेक आजारांना तुम्हाला सामोरं जावं लागत होतं. अनेक आजार तुम्हाला होते. कशामुळे? त्या चूल पेटवल्यामुळे, तो धूर तुमच्या छातीत गेल्यामुळे. आणि म्हणून पंतप्रधानांनी सांगितलं, पंतप्रधान झाल्याबरोबर पहिल्याच वर्षी त्यांनी घोषणा केली की या देशामध्ये, संपूर्ण देशात एकही आमची आई, आमची बहीण, आमची मुलगी याचा चुला फुटणार नाही. प्रत्येकाच्या घरी गॅस. तुमच्या घरी गॅस आहे की नाही? आहे की नाही? सगळ्यांच्या घरी गॅस. 100% घरांमध्ये, वाड्यावर, पाड्यावर, वस्तीवर, अगदी दुर्गम भागामध्ये असेल घर. 4 घरं असतील, 6 घरं असतील, पण त्या ठिकाणी सुद्धा शासनाने गॅस बिल पोहोचवला, मोदीजींनी गॅस बिल पोहोचवला. आणि म्हणून असं सरकार, असे पंतप्रधान आपण त्या ठरवलंय की त्यांना आमच्या माता बहिणीची काळजी आहे. प्रत्येकाला घर. आपण कसे राहतात आपल्याला कल्पना आहे. कोणी परकाट्या लावतो, कोणी पराठ्या लावतो कपाशीच्या, वरतून प्लास्टिकचा कागद टाकतात, खाली काहीच नाही, घरामध्ये दिवा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची संडासची व्यवस्था नाही. अशा पद्धतीमध्ये आपण जीवन जगत होता. मोदीजींनी सांगितलं की जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. एक जण 10 कोटीच्या 5 कोटीच्या बंगल्यामध्ये राहतो, आणि आमचे काही लोक, आमच्या काही भगिनी या इथल्या तुटक्या घरामध्ये राहत आहेत. हिवाळ्यामध्ये हवा इकडून तिकडून जाते, ती माय माऊली मोठ्या पोराला थंडीपासून वाचवण्यासाठी छातीशी लावून झोपते. पावसाळ्यामध्ये पाणी येतंय, घरामध्ये पाणी होतंय. उन्हाळ्यामध्ये प्लास्टिकचा कागद भरून टाकलेला आहे घरावर शांत पडून, तो तापतोय. घामाने सगळे ओलेचिंब होत आहे, झोपू शकत नाही, मच्छर चावत आहेत. म्हणून जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. बंगला एक जण बंगल्यामध्ये राहील, दुसरा जण झोपड्यामध्ये राहील, उघड्यावर राहील, हे चालणार नाही. हे मोदींनी सांगितलं. आणि सगळ्यांना घर, 100% लोकांना देशामध्ये घर मोदींनी आपल्याला दिलं. आता ही कामं सुरू आहेत. शेवटचं वर्ष आहे. जवळपास 25 कोटी लोकांना, 20 कोटी लोकांना हे घर त्यांनी दिलं. 20 कोटी घरांमध्ये गॅस त्यांनी पोहोचवला. नुसतं घरच नाही, घरामध्ये लाईट असला पाहिजे. 20 रुपये डिमांडवर सगळ्यांना घरामध्ये लाईट दिला. आता तर ज्यांचं घर बांधलं जात आहे त्यांना वरती सोलरची प्लेट देत आहेत, म्हणजे तुम्हाला 12 महिने आयुष्यभर बिल भरायचं कामच नाही. मोफत तुम्हाला वीज सरकार त्या घरी देत आहे. प्रत्येकाच्या घराच्या बाहेर शौचालय असलं पाहिजे.
रस्त्यावर पुण्याची माता भगिनी जाता कामा नये, माणसाने जाता कामा नये, दुर्गंधी पसरवता कामा नये, रोगराई पसरवता कामा नये. आणि म्हणून सगळ्यांना शौचालय देत आहे. प्रत्येकाच्या घरी शौचालय असलं पाहिजे. कोरोनामध्ये मोठं संकट आलं, आपल्याला कामं नव्हते, घराबाहेर पडता येत नव्हतं, खाण्यापिण्याचे हाल झाले. मोदीजींनी सांगितलं की सगळ्यांना धान्य मोफत, रेशनवर तुम्हाला धान्य मोफत मिळत आहे की नाही, मोठ्याने धान्य मिळत आहे की नाही, सगळ्यांना धान्य मोफत. आता कोरोनातून 5 वर्ष होत आले तरी सुद्धा धान्य तुम्हाला मोफत मिळत आहे, फुकट मिळतंय, विनामूल्य मिळतंय. मोदीजींनी सांगितलं जोपर्यंत तुम्ही पंतप्रधान आहे तोपर्यंत सगळ्यांना धान्य मोफत मिळेल. पण सगळ्यांना धान्य मोफत मिळते. आता खाण्यापिण्याची कोणाला चिंता राहिलेली नाही. अनेक योजना आहेत. मुलांसाठी शिक्षण योजना आहे, मुलींसाठी आहे, वृद्धांसाठी पगार आहे, एसटी मध्ये मोफत तिकीट आहे, कुठल्या कुठल्या योजना आहेत, सगळ्या योजना. गरीब शेतकरी आत्महत्या शेतकरी आहे, 1000 रुपये महिन्याला मिळतात, 12,000 रुपये तुम्हाला वर्षाला तुमच्या खात्यामध्ये पडत आहे. सगळ्या योजनांचा लाभ तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. तुमच्याकडे काही भांडे मिळाले की नाही, पेटे मिळाले भांड्यांच्या, सगळ्यांना भांडे. मिस्त्री काम करणारे घर कारागीर आहेत त्यांना पेटे दिला की नाही, सगळ्यांना पेटे मिळाल्या. काय काय त्या पेटीमध्ये गमूट आहे, हातामध्ये ग्लोव्ज आहे, डोक्यावर हेल्मेट आहे, त्याला बॅटरी आहे, दुसरी बॅटरी आहे, 4-5 ताली डबा आहे जेवणासाठी, सगळं काही आहे. मच्छरदाणी आहे. आता मी मच्छरदाणी म्हटल्यावर टीव्हीवर चाललाय, तिथे म्हणता की नवरा बायको मच्छरदाणी झोपा, आता मग काय केली झोपणार कोण झोपे. तुमच्यासाठी आहे. कामावरून कारागीर आमचा माणूस आला, आमचा मुलगा आला, आमचा भाऊ आला, नवरा आला, मच्छराचा त्रास नको, चांगली झोप लागली पाहिजे. दिवसभर काम करतोय, राहतोय, त्याला मच्छरदाणी सुद्धा त्या ठिकाणी झोपायला दिली. इतकं दोन्हीमध्ये काळजी घेणारं सरकार या ठिकाणी आहे. घरासाठी त्याला कर्ज मिळतंय, दवाखान्यासाठी त्याला मोफत पास मिळालेला आहे, सगळं काही मिळालं. गरीब माणूस आहे, कुठं आजार झाला मोठा, 2 लाख खर्च आहे, 4 लाख खर्च आहे, 5 लाख खर्च आहे, 10 लाख खर्च आहे, सगळ्या खर्चाची व्यवस्था सरकारने तुमची केलेली आहे. मोफत इलाज. मुख्यमंत्री साहेबांनी जो 1,00,000-2 लाख मिळत आहे, महात्मा ज्योतिबा फुले मुलांना 2 लाख रुपये 5 लाख लागलेलो आहे. पंतप्रधान साहेबांनी निवडणुकीला 5 लाख रुपये मिळत आहे. कोणी आजारी पडलं, मोठा आजार असेल, ऑपरेशन करत असेल, इथे नसेल नंदुरबार नसेल, नाशिक नसेल, मुंबई, कुठल्या हॉस्पिटलला जा, तुम्हाला 1 रुपया लागणार नाही. सगळ्यांचे इलाज आता मोफत होत आहे. इतकं गरीबाचं काळजी घेणारं सरकार या देशामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी आलं. आता मी एसटीने इकडे तिकडे जातो, रस्त्याने मी जातो, एसटी मध्ये आम्ही बघतो सगळ्या महिला दिसतात, पुरुष दिसतच नाही आता एसटी मध्ये. मी वर्षभरापासून बघतोय असं काय झालं, माणसं गेले कुठे, सगळे माणसं दिसत नाही. एखाद्या 10 पैकी एखाद्या खिडकीत कुठे हाताचा भाऊ भगिनी कुठे गेल्या, सगळे म्हणजे माणसं गेले कुठे, सगळ्या भगिनी प्रवास करताय. मी 2-3 वेळा विचारलं त्या कार्यकर्त्यांना गाडी, सगळ्या महिला आहेत, असं का झालं, तर त्यांनी सांगितलं भाऊ त्या अर्ध तिकीट झालं ना, तर आपण माणसं प्रवासच करता नाही. सगळ्या महिला प्रवास करतात, अर्ध तिकीट. कुणाकडे लग्न नंदुरबारला तूच जा, रिक्षा आलेलं काही काम आहे तूच जा, कोणाला बघायला जायचं दवाखान्यात तूच जा, साखरपुड्याला जायचंय तूच जा, लग्नाला जायचंय तूच जा. महिला तर आश्चर्य वाटायला महिलांना की बाबा आतापर्यंत आपण नवरा घराच्या बाहेर पडू देत नव्हता, आणि आता कसं करतो तूच जा सगळीकडे. त्याचं कारण आहे आता तिकिटाचंच काम होऊन जातं. आम्हाला लागलं 100 रुपये लागतात येऊन जाऊन, तुम्हाला फक्त 50 रुपये लागतात. 50 रुपयाची बचत होते. आणि म्हणून आता महिला घराच्या बाहेर पडल्या आहेत, स्वायत्त झालेल्या आहेत, फिरायला लागलेल्या आहेत. आणि आता तर असं लग्नाला गेलं तर तू जा, आयरने पैसे द्या, जर पैसे आले तर 1,000 रुपये आहेत ते तुमच्या त्या 100 रुपये फळ घेऊन जा, ते बाई म्हणजे त्या पैसे तर लाडके पैसे आले 1,000 रुपये आले आता दिवटाचं दूध. आता तुम्ही सगळ्या मार्केट पैसे झाल्या घरामध्ये, आम्हाला तुमच्याकडे पैसे मागायला लागतात. ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण चाललेलं आहे. तुम्हाला स्वतःच्या पायावर मागण्याचा प्रयत्न मोदीजींचा आहे, देवेंद्रजींचा आहे, भाजप सरकारचा आहे की तुम्ही सक्षम झाल्या पाहिजे. आणि म्हणून बचत गटाच्या माध्यमातून काम करा, बँकेतून कर्ज घ्या, आपले उद्योग करा, काही गृहोद्योग सुरू करा. आज अनेक बचत गट असे ते लाखोमध्ये करोडमध्ये झालेले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये 4 दिवसापूर्वी एका महिलेला एका बचत गटाला आम्ही 6 कोटी रुपये कर्ज दिलं. तिने सांगितलं भाऊ मला 12 कोटी पाहिजे,
मला 6 कोटी दिलं, बँकेने सांगितलं 4 महिने तुम्ही काम सुरू करा, तुम्हाला पुन्हा 6 कोटी रुपये देतो. म्हणजे घरात काम करणारी, शेतात काम करणारी महिला बचत गटाच्या माध्यमातून पापड तयार करायला लागली, बिबड्या, कुरड्या, मसाले, लोणचं तयार करायला लागली आणि आता 12 कोटी रुपयाची कर्ज घ्यायला लागली. वर्षाला तिचं उत्पन्न आता कोटीमध्ये झालेलं आहे, कोटी झालेलं आहे. अशा अनेक महिला आहेत, अशा अनेक बचत गट आहेत की त्यांचं उत्पन्नाचा कोटी रुपये झालेला आहे. हे तुम्हाला सक्षम करण्यासाठी नरेंद्र मोदीजींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आमच्या महिला सक्षम झाल्या पाहिजे, त्या घराबाहेर पडल्या पाहिजे, स्वयंभू झाल्या पाहिजे, सक्षम झाल्या पाहिजे, हा त्या मागचा हेतू आहे. अशा अनेक योजना, 100 योजना मला सांगता येतील की त्या तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून कमळाला आपल्याला मतदान करायचं. हे कमळाचं बटन तुम्ही दाबताय वारंवार. आपले आमदार आहेत त्या ठिकाणी, राजेश भाऊ चांगलं काम करतायत की नाही? नक्की त्याच्या समोर म्हणून सांगतात हो, अतिशय उमदा कार्यकर्ता आहे, तरुण कार्यकर्ता आहे, त्याला आपण निवडून दिलं, दुसऱ्यांना निवडून दिलं. राष्ट्रपती तुमच्यासाठी झटतोय, पळतोय. अनेक योजना तळोद्यामध्ये त्यांनी मंजूर करून आणल्या आहेत. शेकडो कोटीच्या आहेत, पाणी पुरवठ्या आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेजचे आहेत, अनेक योजना आहेत. डोम कसा बांधला मी म्हटलं एवढा सुद्धा त्याचा फोटो घेतला की माझ्याकडनं समजून बांधला पाहिजे म्हणून. 35-40 वर्षाचे आमदार आहे, मला जे जमलं नाही ते तुम्ही या ठिकाणी करताय. पाणी समाजाचा डोम आहे, 70 लाख आपण ज्याला दिले म्हणे आपल्या निधीतून, 25-15तून, त्या खात्याचा मध्ये मीच होतो, मीच ते मंजूर केले. पण अतिशय सुंदर असा डोम व्यवसाय छोट्याशा गावामध्ये आपण या ठिकाणी अनेक कामं, रस्त्याचे सगळे रस्ते सिमेंटचे केलेले आहेत, ड्रेनेजची व्यवस्थापन करतोय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतोय. या सगळ्या योजना तुमच्यासाठी आमदार सगळ्या ठिकाणी करताय. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कमळाला मतदान करायचं आहे. जास्त वेळ होतोय, मला पुढे जायचं आहे. पण सगळ्यात महत्वाचा आपला प्रश्न काय आहे? काय प्रश्न तुमचा सगळ्यात महत्वाचा गावातला सांगाल का तुम्ही? कोणता प्रश्न महत्वाचा गावात तुमच्यासाठी? तुम्ही सांगणार तर तुम्ही देणार नाही. घराच्या जागेचा प्रश्न आहे की नाही? तुम्ही सांगत नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी त्या जागेचा जो जाहीरनाम्यामध्ये मला वाटतं या ठिकाणी बारगळ यांच्या नावावर असलेल्या जमिनीचा आहे. बारगळ साहेब मला भेटून गेले. 1700 कुटुंबाचा जवळपास हा प्रश्न आहे. 1700. मी विचारलं की एवढ्या महिला एवढ्या मोठ्यासाठी कशा काय या ठिकाणी आल्या कार्यक्रमाला? तर त्यामुळे त्यांचा घराचा प्रश्न आहे, घराच्या जागेचा प्रश्न आहे. अनेक वर्षापासून मोठ्या जागेवर राहत आहेत, पण ती जागा आपल्याला मिळत नाहीये. शासनाच्या योजना आहेत घरकुलाच्या, सगळ्यांना घर आम्ही सांगतोय, कोणी घरावर वंचित राहणार नाही. पण तुमच्या जागेच्या प्रश्नामुळे तुम्हाला तो निधी मिळत नाहीये, तो फंड तुम्हाला मिळत नाहीये. आज राजेश पाटील सांगितलं, आपल्या आमदारांनी सांगितलं की मी प्रयत्न करतो, मी देतो. मी त्यापुढे जाऊन तुम्हाला सांगेन की तुमच्या या जागेचा प्रश्न मी फक्त 2 महिन्यामध्ये मिटवून देतो. किती? 2 महिन्यामध्ये. परवा निवडणूक झाली, 3 तारखेला निकाल लागला की 4 तारखेपासून मी त्याचा पाठपुरावा करेन. माझ्या ऑफिसमधला एक सेक्रेटरी आहे की त्याला कामाला लावून टाकेल की तू 2 महिन्याच्या सगळे प्रकट मंजूर करून आणायचं आहे. जिथे ते फोन करत असेल अधिकाऱ्यांना, सेक्रेटरीना असेल, मंत्र्यांना असेल, मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन बैठक करायची असेल, आम्ही त्या ठिकाणी करू. पण 2 महिन्याच्या ही जागा तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. पुन्हा आपल्याला या ठिकाणी सांगतो, हे आश्वासन नाहीये. मी जरी निघून गेलो तरी आमदार तुमचे रोज आहेत, त्यांना पकडायचं तुम्ही. राजेश पाटीलना पकडायचं की मंत्री सांगून गेले तुम्ही त्यांना पकडा, ते मुंबईत जाऊन आम्ही तुम्हाला पकडू म्हणून. तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येकाला हक्काचं घर पाहिजे. शासनाचे पैसे येऊन पडलेले आहेत, पण जागे अभावी, जागेची अडचण आहे, तांत्रिक अडचण, त्यामुळे तुम्हाला ते मिळत नाहीये. आता माझ्याकडे बारगळ पण येऊन गेलेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की आमची तयारी आहे, आम्ही सगळं काय त्यांच्याकडे असेल आम्ही तुम्हाला देतो, लेखी देतो, स्टॅम्पवर देऊन देतो. पण हा प्रश्न मिटवा म्हणून मी आजपासून ठरवलंय की आता हा तुमचा प्रश्न कायमच्या मार्गी लावायचा. तुमचं तळोदा गाव हे शहर आजपासून मी दत्तक घेतो. तुमच्या गावाचे जे जे प्रश्न असतील ते सगळे मार्गी लावण्याची जबाबदारी जशी आमदार साहेबांची आहे, राजेश पाटीलची आहे, तशी माझी पण आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला हा शब्द मी या ठिकाणी देतो. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी काही झालं कोणाच्या भूसापणामुळे पडू नका. दिल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे, पंतप्रधान मोदीजी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आम्ही मंत्री आहोत, आमदार आपला आहे. तिथे कोणी
काही करू शकणार नाही. तुम्हाला आपले प्रश्न मार्गी लावायचे असतील, आपलं गाव सुंदर करायचं असेल, स्वच्छ करायचं असेल, सुरक्षित करायचं असेल, सगळ्यांना जागा पाहिजे असेल, घरं बांधून पाहिजे असतील तर कमळाच्या फुलाचं बटन दाबा. एकदा 2 तारखेला बटन दाबा, 3 तारखेला निकाल लागला की 4 तारखेपासून तुमच्या कामाला आम्ही सुरुवात करू आणि हे 2 महिन्याच्या आत तुमचे राहणारे नुसते घराचे नाही, जागेचे नाही असतील नसतील ते सगळे प्रश्न आम्ही मार्गी लावू एवढा विवचन मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आम्ही त्याच्या वेगवेगळ्या म्हणजे आमची त्या ठिकाणी महायुती नाहीये, आम्ही वेगवेगळ्या त्या ठिकाणी लढतो आहोत, त्यामुळे ते आव्हान करत असतील. आता त्यांनी बोलावं, आता कोणाच्या तोंडाला आम्हाला काही बंधन घालता येत नाही. तरी पण महायुतीमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे, बहुतांश ठिकाणी आम्ही सोबत लढतो आहोत, काही ठिकाणी आम्ही वेगळे लढतो आहोत, पण त्या ठिकाणी टोकाची भूमिका घ्यायची नाही, टोकाची टीका टिप्पणी एकमेकांवर करायची नाही, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. लाडकी बहीण ही योजना महायुतीची आहे, सर्वांनी आम्ही मिळून ती योजना केलेली आहे.